नमस्कार. आपण हा कार्यक्रम ठेवलाय पर्यावरणपूरक गणपती उत्सव. हाच खरा उत्सव ज्यांनी आपल्याला साकारलाय त्याला साकारण्याची ही एक संधी आहे. आणि हा मुलांमध्ये म्हणजे दरवर्षी आम्ही थोडा लहान प्रमाणात घेत होतो, परंतु हा कार्यक्रम जास्तीत जास्त मुलांपर्यंत पोहोचावा किंवा हा संदेश अधिक लोकांजवळ पोहोचावा म्हणून मी हा कार्यक्रम थोडा मोठ्या प्रमाणात घेण्याचा विचार केला. यातून एकतर पर्यावरणाचं आपण कसं जतन करायचं याची शिकवण मुलांना मिळते आणि एक कलेतून त्यांना जो आनंद मिळतो किंवा त्यांची ज्ञानेंद्रियाचं जे काही जो का त्यांचा बुद्धीचा विकास किंवा त्यांना आनंद मिळवून जे आहे, ही जी संस्कृती आहे आपल्याला पुढे पण कशी जतन करता येईल याचा एक आपण इथे संदेश देतोय. दरवेळेस काय होतं, आपण मार्केटमधून मूर्ती विकत आणतो आणि त्या मूर्तीची पूजा वगैरे करून आपण त्याला नदीमध्ये शिरवतो. नदीमध्ये शिरवल्यानंतर ती मूर्ती लवकर विरघळत नाही आणि विरघळल्यामुळे आपल्याला जलप्रदूषण होतं. आता हे जलप्रदूषण न होण्यासाठी आपण काय करायचं की मातीची मूर्ती, आता ही माती जी आहे ही मूर्तीची माती आहे, स्पेशल माती आहे जी मूर्तीसाठी बनवल्या, मोठ्या मोठ्या मूर्त्या सुद्धा त्या मातीपासून बनवल्या जातात. ही मूर्ती खास आपण विदर्भातून आणलेली आहे, जी मी दरवर्षी आणते. आणि ही मूर्ती म्हणजे चिकट असल्यामुळे या मूर्तीला एकदा गणपती बनवल्यानंतर काहीही होत नाही. आणि ही मूर्ती बनवल्यानंतर मुलं घरी स्वतः जाऊन पूजा करतात. म्हणजे यातून तर काही ते शिकतातच की आपल्याला पर्यावरणाचं जतन कसं करायचं हे पण त्यांना शिकतात. आणि नंतर त्याचा म्हणजे देवाचा जो मान आहे तो पण त्यांना बरोबर आपण राखला जातो. घरी गेल्यानंतर ह्याच मुलं मोठ्या उत्साहाने या मूर्तीची पूजा करतात आणि नंतर विसर्जन करायच्या वेळेस कुंडीत घेऊन ते विसर्जित करतात. त्याच्यात एक कुठल्याही रोपाचं बीज टाकून त्याचा आशीर्वाद म्हणून ते त्यांच्यासोबत असतं. त्याच्यामुळे आपण हा संदेश देण्याचा प्रयत्न करतो. या उपक्रमामध्ये किती शाळांचे विद्यार्थी आणि विद्यार्थी सहभागी झाले? भरपूर शाळेचे झाल्यात. महिला पण आहेत, इनरव्हील क्लबच्या पण महिला आहेत, लिनन्स क्लबच्या पण महिला आहेत आणि विद्यार्थी आपल्या संत ज्ञानेश्वर प्राथमिक माध्यमिक, सम्राट चंद्रगुप्त मौर्य शाळा, आश्रम शाळा प्राथमिक माध्यमिक सांगवी तांडा, रुई तांड्याच्या वरवटीची शाळा, आश्रम शाळा, आपली अपंग निवासी शाळा, या सर्व शाळा आणि बाह्य मुलं सुद्धा आहे इतर शाळेतल्या आणि इतर महिला सुद्धा आवर्जून याच्यात सहभागी झाल्या आहेत. यापेक्षा अजून व्यापक स्वरूपामध्ये पर्यावरणासाठी लोकांमध्ये जनजागृती करण्यासाठी येणाऱ्या काळामध्ये काय तुमचे उपक्रम असणार? कलेतून जे काही साध्य करता येईल मला सर, म्हणजे मला जे येतं मी त्याच्यातून साध्य करण्याचा प्रयत्न करते. मला जे आता माझ्या कलेतून मी काय काय सांगू शकते आणि पर्यावरणाचं जतन जसं आम्ही शाळेत मोठे उपक्रम राबवतो, झाडे लावा किंवा टाकाऊपासून आपण टिकाऊ म्हणजे कसं करायचं किंवा कचऱ्याचं किंवा जे भाजीपाल्याचं कचऱ्याचं विघटन कसं करायचं, या अनेक गोष्टी आपण शिकवतो. परंतु ही जी आपली कल्पना आहे गणपती बनवण्याचं, यामुळे मुलांना भरपूर काही शिकायला मिळतं आणि त्यांना कळतं आपली जी म्हणजे काय आपण पर्यावरणासाठी करू शकतो किंवा पर्यावरणासाठी काय चांगलं आहे हे या त्यांच्यातून शिकल्या जातं. म्हणून आपण हा कार्यक्रम पर्यावरणपूरक गणपती बनवण्याची संकल्पना सुचली कशी? सर मी पहिल्यापासूनच बनवत होती, पण मी ते माझ्या पुरतच बनवायची. जशी मी शाळा चालू केली तर मला वाटलं की मी विद्यार्थ्यांना पण शिकवलं पाहिजे ना, म्हणून मी ते विद्यार्थ्यांना घेऊन हा उपक्रम करत होते. परंतु यावेळेस जरा अधिक मुलांना घेऊन मी तो उपक्रम केला.